कोकण मराठी साहित्य परिषद पनवेल आणि पंचशील तरुण मंडळ सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक कवी नागनाथ दुलारी सर पनवेल मुंबई यांच्या भावने मानवतेचे सिंहासन पुस्तक आणि लावण्य लेणी चारोळी संग्रहाचे प्रकाशन सोहळा 18 जानेवारी रोजी संपन्न झाला। यात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। विदर्भातील प्रसिद्ध कवी हंसराज कांबळे यांनीही यात आपली कविता सादर केली। यावेळी त्यांचाही सत्कार करण्यात आला। निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत। जय भारत, जय संविधान, जय संविधान। मी माझी एक एकदम छोटीशी कविता सांगतो। सर पे हिमालय का छत्र है, सर पे हिमालय का छत्र है, पैरों में नदियां एकत्र है। सर पे हिमालय का छत्र है, पैरों में नदियां एकत्र है, हाथों में संविधान पत्र है, देश नहीं ऐसा अन्यत्र है, देश नहीं ऐसा अन्यत्र है। आणि एक छोटीशी कविता। स्त्रियावर आधारित अष्टाक्षरी काव्य आहे। काव्याचं नाव आहे पराक्रम गाजविला। स्त्रिया पुढील आव्हाने समजून घे मानवा, स्त्रिया पुढील आव्हाने समजून घे मानवा, स्त्रीला दोषी ठरवून घालतोस तू जाणवा, स्त्रीला दोषी ठरवून घालतोस तू जाणवा। पराक्रम गाजविला राणी लक्ष्मी त्या लढून, पराक्रम गाजविला राणी लक्ष्मी त्या लढून, इंग्रजही घाबरले गेले ते देश सोडून, करू सर्वच आपण गुणगान स्त्री जातीचा, करू सर्वच आपण गुणगान स्त्री जातीचा, जगी नको भेदभाव मानपान माऊलीचा, जगी नको भेदभाव मानपान माऊलीचा। भावना सुद्धा एका स्त्रीने व्यक्त करणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि त्यानिमित्ताने लिहिलेली ही मी कविता, माझी कविता सादर करण्याची पहिली वेळ मला सांभाळून घ्यावं। कवितेचं शीर्षक आहे दरवेळी मीच का, दरवेळी मीच का। प्रश्न प्रत्येकाच्या जो ठरतो अपयशी काही क्षण, घरातला कर्तापुरी जो असतो ना त्याला अनेक संकट सामोरे येत असतात, त्याला जावं लागत असतं। त्यावेळी त्याच्या मनात आलेला हा प्रश्न, असे वाटते ही चाहूल सुखाची पण ठरते ती नांदी दुःखाची। हतबल होतो जीव तेव्हा, हतबल होतो जीव तेव्हा, आणि प्रश्न उठतो दरवेळी मीच का। नसतो जवळ पैसा आणि सुखसोयी, नसतो जवळ पैसा आणि सुखसोयी, विचारत नाही माणूस म्हणूनही कोणी। आयुष्याच्या वळणावरती सखे सोबती
राहिलो मी मागे म्हणूनच वाटते दरवेळी मीच का. ठीक आहे. आजची नाणी सावित्रीबाईंच्या मौनात. आजची नाणी म्हणजे फक्त बदललेली वेळ नाही, ती बदललेल्या प्रश्नांची निदाने दिलेली उत्तरे आहे. तिच्या हातात शिक्षण आहे, पण आजही तिच्या पावलांना परवानगी विचारावी लागते. तिच्या आवाजाला स्वातंत्र्य आहे, पण आजही तिच्या मौनाला शिवण मानली जाते. ती स्वतःसाठी उभी राहिली तर तिला हट्टी म्हणतात, ती गप्प राहिली तर तिला सहनशील म्हणतात. दोन्ही ठिकाणी तिचं अस्तित्व बोललं जातं. सावित्रीबाई पाहतात आणि म्हणतात, मी अक्षर शिकवलं होतं, तू आत्मभान शिकते आहे. मी अक्षर शिकवलं होतं, तू आत्मभान शिकते आहे. दोन्ही संघर्षाचेच मार्ग आहेत. आजची नाणी देहानी नाही तर तिच्या बच्चारांनी तपासली जाते. पण कोकण मराठी साहित्य परिषद पंचवीस तरुण मंडळ विचार मंच, काव्य मंच आणि सर्व कवी मित्र सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि तुमच्या अनुमतीने मी कविता सादर करतोय. सच्चाई और ईमानदारी की राह पर चलना है हमें. सच्चाई और ईमानदारी की राह पर चलना हमें. इस कठिन युग में खुद को बदलना है. जमहूरियत, समाजवाद, धर्म और कौमी इतिहास, इन सबका बना के सांचे सांचे में रहना है. इंकलाब के शोले में बुझाए नहीं जाते, इंकलाब के शोले में बुझाए नहीं जाते, ये सर्व जुल्मों के आगे झुकाए नहीं जाते. अरे भक्त हो या फूले या डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के पैगाम दिल से भुलाए नहीं जाते. बात मैं साफ किया करता हूँ, बड़ी इज्जत से दिया करता हूँ. बात मैं साफ किया करता हूँ, बड़ी इज्जत से दिया करता हूँ. और ये सच है कि ये मुक्ति का नाम ले दिया. विनाश की एटम बम हमें चाहिए, विनाश की एटम बम हमें चाहिए. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की वो पहले ही चाहिए. भाई से भाई हरगिज लड़ा नहीं करते, भाई से भाई हरगिज लड़ा नहीं करते. अरे समझ खुद का बुरा नहीं करते. माना कि सब अंधेरा हर तरफ, लेकिन घर को जला के डरता नहीं करते. माणूस जोड़ ज्यादा मी बोलतो मराठी, मी तेलंगणाचा. माणूस जोड़ ज्यादा मी बोलतो मराठी, सन्मार्ग चालक बोलतो. माणूस जोड़ ज्यादा बोलतो मराठी, सन्मार्ग चालक बोलतो मराठी. वाटेत चालताना पोटाटे मिळाले, सत्यास सांगण्याला मी बोलतो. आज माणूस माणसाला जोडणे कठीण झाले. माझी मराठी कशी वाटते मला एकदा सांगा. आज माणूस माणसाला जोडणे कठीण झाले. आता एक मताचे लोक भेटणे कठीण झाले. आज माणूस माणसाला जोडणे कठीण झाले आणि आता एक मताचे लोक भेटणे कठीण झाले. कळते पण वळत नाही, कळते पण वळत नाही, एकमेकाचं पटत नाही. कळते पण वळत नाही, एकमेकाचं पटत नाही. स्वार्थामुळे समाजकार्य करणे कठीण झाले. पोट भरून फुटलेले चळवळीत भरले, पोट भरून फुटले चळवळीत भरले आणि या भांड्याला हातून लावणे कठीण झाले. आणि म्हणून आता न बोलता इथंच थांबतो, कारण वेळा सगळ्यांनाच आवडीची भाषा आलेली आहे. त्यामुळे मी सुद्धा एक आवडी सादर करतो. भीमाचं दान ओंजळीत भरलं, भीमाचं दान ओंजळीत भरलं. समतेचा रथ नेण्या माणूस मागं सरलं, माणूस मागं सरलं. अशी एक कविता आहे. शृंगार संघर्ष हा माझ्या कवितेचा विषय आहे आणि कवितेत विस्तृत केलेला आहे. कवितेत तू दोन प्रवाहात वाहतेस. कवितेत तू दोन प्रवाहात वाहतेस. एक शृंगारचा आणि दुसरी चळवळीच्या संदर्भात. या तुझा कोणता धागा पकडून
तुला मी कवेत घेऊ माझ्या तीन मनात डोळ्याचा प्रश्न उभा आहे. कविते तू शृंगार रसात नटून पटून डुबून राहील तर. कविते तू शृंगार रसात नटून पटून डुबून राहील तर सकाळचा मेकअप रात्री करावा तशी तुझी गरज होते. म्हणून तुझा हात धरून मी माझ्या पातळीला पोचलेल्या संघर्षात तुला सामावून घेण्याचा प्रयास सामावून घेण्याचा प्रयास. कविते धम्म रस्त्यावर गल्लीबोळात चहा टपरीवर आणि विहारातही सांगता येतो. कविते धम्म रस्त्यावर गल्लीबोळात चहा टपरीवर आणि विहारातही सांगतो तो. हाच तुझा धागा बघून माझ्या बापाने हीच आपली नीतिमत्ता विनयशीलता कायम ठेवून तुझ्या शब्दरस्तांच्या भरोशावर धर्मशास्त्रवेत्ता बनून अख्खं जग पालखी पाडलं आणि जगात विद्वत्तेचा महामेरू करला अशी तुला माझ्या बापाने वाकडी होती. कविते माझा जीव झाडाला लागलेला आहे. कविते माझा जीव झाडाला लागलेला आहे आणि पुष्पमित्र शृंगार आता डोकेवर करून पाहत आहे. डोकेवर करून पाहत आहे. तू मला दबवतेस की मी तुला दबवू, कारण जन्म हा एकदाच आहे. जन्म हा एकदाच आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे प्रतिशोध. तिनं गप्प बसून निवडलं होतं पण विसरलं नाही हे ठरवलं होतं. तिनं गप्प बसून निवडलं होतं पण विसरलं नाही हे ठरवलं होतं. तिच्या जखमावर फुलं नव्हती उमटली, त्या जखमामधून उगवत होता अग्निकुंड. तिच्या जखमावर फुलं नव्हती उमटली, त्या जखमामधून उगवत होता अग्निकुंड. तू समजला ती तुटली, तू समजला ती तुटली, पण नाही, ती फक्त शांत होती. तिचं मौन नव्हतं दुर्बलतेचं, ती होती माझ्या आधीची शांतता. जणू ती सहन करत राहिली अपमानाचे पाठ, अविश्वासाची विषारी छाया. दररोज ती सहन करत राहिली अपमानाचे पाठ, अविश्वासाची विषारी छाया. पण आता कुठेतरी जन्म घेत होता एक नवा स्वर, आत्मसन्मानाचा, जागृतीचा आणि प्रतिकाराचा. तिने नाही सोडली कधी सीमा, ती निर्माण करत होती ओढ स्वतःची. तिने कधी नाही सोडली सीमा, ती निर्माण करत होती ओढ स्वतःची. तिचा प्रत्येक पाऊस घडीत होते नवा इतिहास. माणूस म्हणून, ती म्हणून, एक शक्ती म्हणून. ती हरली नव्हती, थांबली होती क्षणभर. ती हरली नव्हती, थांबली होती क्षणभर. स्वतःला सावरण्यासाठी, जखमा शिवण्यासाठी आणि नव्याने जन्म घेण्यासाठी. कविता हिंदूंच्या दुष्टरुडीने किती केला होता छळ, नष्ट केल्या रूढी भीमाने दिले दिले. सगळ्यांना आवडीची भाषा आलेली आहे, त्यामुळे मी सुद्धा एक सावळी सादर करतो. भीमाचं दान ओंजळीत भरलं, भीमाचं दान ओंजळीत भरलं. समतेचा रथ नेण्या माणूस मागं सरलं, माणूस मागं सरलं.
ही एक कविता आहे. शृंगार ही संघर्ष हा माझ्या कवितेचा विषय आहे आणि कवितेत विस्तृत केलेला आहे. कवितेत तू दोन प्रवाहात वाहतेस. कवितेत तू दोन प्रवाहात वाहतेस, एक शृंगार रसात आणि दुसरी चळवळीच्या संघर्षात. या तुझा कोणता धागा पकडून तुला मी कवेत घेऊ, माझ्या तीन मनात डोळ्यासमोर प्रश्न उभा आहे. कविते तू शृंगार रसात नटून पटून डुबून राहील तर. कविते तू शृंगार रसात नटून पटून डुबून राहील तर सकाळचा मेकअप रात्रून करावा तशी तुझी गत होते. म्हणून तुझा हात धरून मी माझ्या पातळीला पोचलेल्या संघर्षात तुला सामावून घेण्याचा प्रयास करता, सामावून घेण्याचा प्रयास. कविते धम्म रस्त्यावर गल्लीबोळात चहा टपरीवर आणि विहारातही सांगता येतो. कविते धम्म रस्त्यावर गल्लीबोळात चहा टपरीवर आणि विहारातही सांगतो. हाच तुझा धागा पकडून माझ्या बापाने हीच आपली नीतिमत्ता विनयशीलता कायम ठेवून तुझ्या शब्दरसांच्या भरोशावर धर्मशास्त्रवेत्ता बनून अख्खं जग बाजी पाडलं आणि जगात गुणवत्तेचा महामेरू करला, अशी तुला माझ्या बापाने वाकडी होती. कविते माझा जीव झाडाला लागलेला आहे. कविते माझा जीव झाडाला लागलेला आहे आणि पुष्पमित्र शृंगारी त्यावर आता डोकेवर करून पाहत आहे. डोकेवर करून पाहत आहे. तू मला दबवतेस की मी तुला दबवू, कारण जन्म हा एकदाच आहे. जन्म हा एकदाच आहे. याचा सन्मान या ठिकाणी न्यायाधीशांच्या वतीने असे होत आहे. या कार्यक्रमासाठी ज्यांचा आता 2 मिनिटापूर्वी सत्कार झाला, दिलीप जोशी पाटील